आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. मैम सामने हे TMS लॅब जे आहे ना आम्ही जे लॉन्च केले ते अत्याधुनिक लॅब आहे. त्याच्यामध्ये 100-150 हर्ट्जपर्यंत फ्रिक्वेन्सीज आम्ही डिलिव्हर करतो. ब्रेनचे जे आहे काय ठरलेले भाग आहेत त्याच्यावरती आम्ही एक कॉईल ठेवतो आणि कम्प्युटराइज पद्धतीने ते ब्रेनची त्या भागाची प्रोग्रामिंग करतो. याला आम्ही TMS म्हणतो. हे नॉन इन्व्हेसिव्ह आहे. पेशंटला काही पेन होत नाही आणि जास्त काही साईड इफेक्ट पण नाही. आणि त्याचे काही सेशन्स असतात. हे सेशन घेतले की पेशंटला चांगला फायदा होतो. 3 प्रकारचे पेशंट आहे ज्यांना हे TMSनी फायदा होऊ शकतो. फर्स्ट पॅटर्न आहे ते सायकोलॉजीवाले पेशंट्स ज्यांना डिप्रेशन आहे, सिव्हिअर डिप्रेशन किंवा अँझायटी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, इन्सोमनिया, पॅनिक असे पेशंट्सला जास्त फायदा होतो आणि USFDAने अप्रूव्ह केलेलं आहे आणि हे घेतले की चांगला फायदा होऊन जातो. दुसरं आहे जे न्यूरोलॉजिकल पेशंट आहे. न्यूरोलॉजिकल म्हणजे ज्यांना लकवा झाला आहे, ते एक साईड काम करत नाही किंवा बोलायला त्रास होतो, मेमरीचे डिस्टर्बन्सेस आहे, स्पीचचे डिस्टर्बन्सेस आहे, बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम होतो, लकवेच्या नंतर बॅलन्सिंग जमत नाही, या पेशंटला TMS करून चांगला फायदा होतो. दुसरं आहे ते अल्झायमर डिझीज म्हणा किंवा पार्किन्सन्स डिझीज या न्यूरोडिजेनरेटिव्ह जे आजार आहेत याच्यामध्ये पण त्याचे चांगले ॲटॅक्सियामध्ये पण चांगला फायदा आहे. थर्ड जे पेशंट आहे यांना पेन आहे, फुल बॉडीची पेन, फायब्रोमाल्जिया म्हणा किंवा न्यूरोपॅथिक पेन म्हणा आणि किती तुम्ही मेडिसिन घ्या ते फायदा होत नाही, असं पेशंटला आम्ही TMS ठरलेल्या ठिकाणी प्रोग्रामिंग करून त्याच्या पेन कमी करू शकतो आणि लॉंग टर्ममध्ये पण बेनिफिट होतो. असे पेशंटला याच्या ट्रीटमेंटचा फायदा घ्यावा. ज्यांना मायनर ब्रेन हेमरेज आहे त्याला ट्रीटमेंट चालू होतं. मायनर ब्रेन हेमरेज प्लॉटिंग होतं किंवा तर स्ट्रोक जे आहे, जे पॅरालिसिस आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतो. एक जे रक्तवाहिनीमध्ये कुठल्या झाले की ब्लड पोचत नाही आणि दुसऱ्या रक्तवाहिनी फुटून हेमरेज होऊन पॅरालिसिस होतो. हे बाहेरून असं पेशंट सेम सारखा दिसते, एकसारखाच दिसते दोन्ही, पण स्कॅनिंग केल्यानंतर समजते आपल्याला की बाबा याला क्लॉटिंग आहे की हेमरेज आहे आणि दोन्हीमध्ये TMSची फायदा आहे. असं नाही की क्लॉटिंगवाल्यांना नाही द्यायची किंवा हेमरेजवाल्यांना नाही द्यायची. दोन्हींना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी करा, बॅलन्सिंग ट्रेनिंग करा, याच्याबरोबर TMS पण घ्या, चांगला फायदा होतो. लक्षणे कशा आढळतात? स्ट्रोकचे लक्षण स्ट्रोकचे जे लक्षण आहे ते नॉर्मली आम्ही एक निमॉनिक म्हणतो. बी फास्ट. बी म्हणजे बॉडीचा बॅलन्स निघून गेला सडनली. आई म्हणजे डोळ्याची दृष्टी कमी झाली, एक डोळ्याची किंवा दोन्ही डोळ्यांनी, एक साईडला दिसत नाही व्यवस्थित. F म्हणजे फेस म्हणजे फेस वाकडा झाला. आर्म दोन्ही हात असं वर ठेवले की एक हात खाली जातो किंवा उचलता येत नाही. तर हे आणि स्पीच म्हणजे बोलायला त्रास होतो किंवा बोलले त्यांना समजत नाही. हे सगळे आहे ना, तर झालं तर तुम्ही बी फास्ट म्हणजे टाईमने तुम्ही हॉस्पिटल जायचे आणि लगेच ट्रीटमेंट घ्या. लवकर आले की लवकर फायदा होतो, उशिरा आले की उशिराने फायदा होतो. खर्च किती येतो? जे स्ट्रोकचे पॅरालिसिसचे ट्रीटमेंटची खर्च आहे की TMSची एक सेशन आहे ना ते अंदाजे 5,000 to 6,000 पर्यंत आहे आणि त्याच्या 6 to 30 सेशन्सपर्यंत असं घ्यायला लागतं. आत्तापर्यंत किती पेशंट आपण म्हणजे त्याच्यावरती उपचार केले, पेशंटवरती उपचार केले? ऑलरेडी मला वाटते की दर महिन्याला मिनिमम 100 पेशंट्स असतात. सो 1 वर्षामध्ये 1000 पेशंट केले असेल. पण आता आम्ही काय केले, टेक्नॉलॉजी अपग्रेड केली. म्हणजे जे मॅक्सिमम जे फ्रिक्वेन्सी आहे, आता असं कोणी पेशंट नाही की ज्यांना फायदा नाही होईल. आता फ्रिक्वेन्सी प्रोग्रामिंग केले की कुठेतरी होणारच आहे. तर ते अपग्रेडेड जे टेक्नॉलॉजी आहे वर्ल्डमध्ये नंबर 1 ते आम्ही आणले. नवी मुंबईमध्ये अशा किती मशीन आहेत आणि या मशीनचं दुष्परिणाम काय आहे? दुष्परिणाम म्हणजे असं दुष्परिणाम नाही सांगता येईल की जे मायनर जे साईड इफेक्ट्स असतात त्याच्यामध्ये पेशंटला हेडेक होऊ शकतो किंवा मुंगे येणे आणि एखादा पेशंटला पाहिजे 100मध्ये 1-2 पेशंटला आकडी पण येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये पण आम्ही प्रोटोकॉल्स व्हेरिएशन करून ते पेशंटला पण आम्ही ट्रीट करू शकतो. आता हे रिसर्च चालू आहे, याच्यामध्ये
आकडीचे पेशंटला TMSनी पण फायदा होतो असा पण शोध झाला आहे. चलो थँक्यू.